पुण्यामध्ये वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच आहे। सलग दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये वाहनांची तोडफोड झालेली आहे। पुण्यातील पर्वती भागात अज्ञातांनी 7 ते 8 गाड्यांची तोडफोड केली आहे। यामध्ये 4 चाकी वाहनं, रिक्षा, मोटरसायकल यांचा समावेश आहे। कालही पुण्यामध्ये अज्ञातांनी 40 गाड्यांची तोडफोड केलेली होती आणि आज पुन्हा एकदा तसाच प्रकार घडलेला आहे आणि त्यामुळे पुणेकरांमध्ये सध्या भीती पसरली आहे। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। पाहू पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी गाड्यांचं तोडफोड सत्र हे सुरूच असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पर्वती परिसरामध्ये काल रात्री 7 ते 8 गाड्यांची तोडफोड या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर परवा दिवशी रात्री या परिसरामध्ये जवळपास 40 गाड्यांचं जे आहे ते तोडफोड करण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी माहिती मिळत आहे। खरं तर या ठिकाणी दहशत माजवण्याच्या प्रयत्नातून या ठिकाणी गाड्यांची तोडफोड आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। पर्वती परिसरातली ही जनता वसाहत हा एरिया आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय की चांगल्या ज्या गाड्या आहेत त्यांच्या या अशा काचा आहेत त्या तोडण्यात आलेल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे हे ज्या गाड्यांची तोडफोड जी करण्यात आलेली आहे ती कोयता किंवा धारदार शस्त्रांनी या ठिकाणी तोडल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। तुमच्या भागात किती गाड्या फोडल्यात आता काल काहीतरी 40 गाड्या फोडल्यात पुढं, आज इथं 10-15 गाड्या फोडल्यात। मग तुमची पण गाडी फोडली आहे का? काय परिस्थिती? नाही फोडली, पण आमच्या मित्रांच्या फोडल्यात। उद्या आमच्यावरही वेळ येऊ शकते, आमच्यावरही वेळ येऊ शकते। आजचा जवळजवळ दुसरा तिसरा दिवस आहे सलग, हे 2-3 दिवस चालू आहे सगळं। मग याच्यावरही काहीतरी उपाय झाले पाहिजे, नाही तर मग काय फायदा आहे त्याचा? काय झालं? वरती घरांचे दरवाजावर दगडी मारणे, दरवाजे तोडले 10-12। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे।